मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या तपासामध्ये अत्यंत खळबळजनक एक माहिती बाहेर येते. एक कारवाई सीआयडीने केलेली आहे आणि ते सांगण्यासाठी माझ्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आहेत, जे या प्रकरणाचा आधीपासून छडा लावत आहेत आणि सगळ्यात आधी राजकारण्यांची नावे त्यांनी घेतलेली दोषी ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. संदीप भाऊ, काय नेमकी माहिती आहे, तुम्हाला काय कळालं? हे बघा, मी सुरुवातीपासून ह्या विषयावरती म्हणजे अधिवेशनापासून ते आजपर्यंत मी एका विषयावरती फर्म आहे की मोबाईलची CDR 6, 9 आणि 11 किंवा तो 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांचे हे सगळे मोबाईलची CDR एकदम त्याच्यावरती फर्मली ते तपासले पाहिजे. दुसरा विषय मी हे पण प्रामाणिकपणे मांडले की सभागृहामध्ये जे काही सरकारने जे काही निर्णय तिथे घेतलेत, मग ते CM साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी ते सांगितलं की ह्या गुन्ह्यामध्ये जे कुणी असतील की जे कुणी ह्या CDRच्या रेकॉर्डवरती असतील, कुणी जरी असले तर त्याच्यावरती कारवाई होईल. आणि एक लोकप्रतिनिधीमधून सर्व लोकांचं, माझं तर आहेच, पण सगळे जेवढे काल व्यासपीठावरती आपण सर्वच एक माणुसकीच्या नात्याने सर्वच पक्षाचे आमदार तिथं होते आणि सगळ्यांचं या तपासाकडे लक्ष आहे. तुम्ही जो मला प्रश्न जो विचारला त्याच्यामध्ये जी मला माहिती कळाली की त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत, त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती, ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी मला जी माहिती आम्हाला भेटतीये ती मला ही आत्ताच कळालं आहे विषय. बरं, ते 2 मोबाईल सापडलेले आहेत ते पळून गेलेल्या आरोपींचे आहेत, कारण ती गाडी कुणाची होती ज्या गाडीमध्ये सापडली? नाही, एवढ्या स्पष्ट गोष्टी मला कळायला नाहीत. फक्त मी जे मला कळालं, पण हे गोष्टी कन्फर्म आहेत की 2 मोबाईल सापडलेत, त्याचे CDR पण पोलिसांकडे आहेत आणि व्हिडिओ पण आहे. माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे, मला ह्याच्यामध्ये राजकारण सुरुवातीपासून आणायचं नाही. मी सरकारला माझी विनंती की सर्वजणच ह्या बारकाईने बघतात. काल तुम्ही ज्या पद्धतीने मोर्चा निघाला, सर्व जाती धर्माचे लोक त्या मोर्चामध्ये, आपण एक पत्रकार म्हणून आपण सुद्धा साक्षीदार आहोत. अशा पद्धतीने एखाद्यावरती जे लोकांना पटलं नाही, जे इतक्या दिवसापासून अनेक लोकांवरती असे गुन्हे दाखल झालेत, ती खतखत काल लोकांच्या माध्यमातून तिथं निघाली आणि लोकांचं सुद्धा काय होतंय, काय तपास करतात ते. एक लोकप्रतिनिधी जेव्हा पण हा तपास एखादं काय असेल तर मी लोकांसमोर येणार या विषयावर. संदीप, शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही आधीपासून ह्या गोष्टी बोलत होता की याच्या प्रकरणामागे कोणीतरी आहे, कुणीतरी फोनवर आरोपी सोडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून मांडण्यात गेल्या. आता CDR भेटलेला आहे, त्या मोबाईलमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओसुद्धा आहेत. तुमची भीती खरी आहे की याच्या मागे आणखी कोणी आहे? नाही, 100% तपास बघा. जेव्हा सरकारने अधिवेशनात निर्णय घेतल्यानंतर ज्या पद्धतीने ॲक्शन नवीन SP साहेबांनी घेतली ती एकदम म्हणजे आरोपी पकडले, कारवाई ज्या पद्धतीने होती, तपास त्यांच्याकडून जी काही समिती त्यांनी नेमली एकदम चांगली. 2 नंबरचे अवैध धंदे त्यांनी त्यांच्यामार्फत बनवले. आमच्या जिल्हा म्हणजे हे सर्व बघतोय, म्हणजे फक्त त्यांनी बोललंच नाही CM साहेबांनी किंवा हे आपल्याला होताना दिसतंय. पण फक्त मूळ काय आहे की लोकांना ही मी जे वारंवार जे सांगतोय की वाल्मिक कराड जे आहेत, जे धनंजय मुंडे म्हणतात ते त्यांच्या निकटवर्ती आहेत आणि एकीकडे म्हणतात फाशीवर चढवायचं. आज 18-19 दिवस झाले एवढे लोक उतरतात. ते ह्याच्यामधल्या 2 गोष्टी एक अजून आहे की एक तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अजून अटक झाली नाही, हायकोर्टामध्ये त्यांची जामीन फेटाळली आहे. आणि दुसरी गोष्ट 302 मध्ये ह्यांना कट कारस्थान जे काही रेकॉर्ड सापडलं, तू खंडणीमुळेच हा गुन्हा झालेला आहे. 302 हे कनेक्शन डायरेक्ट आहे आणि मोबाईलच्या CDR वरती तुमच्या लक्षात येईल. 302 मध्ये कट कारस्थानमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओतीभोवती ज्या दिवशीमध्ये CDR निघाले की सगळेच लोक ह्याच्या आणि खूपशे नावं येतील ह्याच्यामध्ये, ज्यांनी फोन केले खूपशे नावं येतील.
निश्चितपणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट संदीप क्षीरसागर यांनी पुढे आणलेली आहे की संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे त्या मोबाईलमध्ये, आणि तो मारहाण केलेला व्हिडिओ 2 ते 3 लोकांना फॉरवर्ड केला तर CDR सुद्धा त्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आणखी पुढे आलेली नाही, त्या फोनमधून एका मोठ्या नेत्याला वारंवार फोन गेले. कधी फोन गेले? संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडण्यापर्यंतच्या 4 तासामध्ये या मोठ्या नेत्याला फोन गेल्याची माहिती सुद्धा आहे. मात्र या गोष्टी काही दिवसानंतर उघड होतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड.